नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण जामखंडेची जी वाट लावलेली आहे ती मात्र पाहण्यासारखी आहे. कारण एका पाठोपाठ प्रश्न सुरू होतात. पहिला प्रश्न असतो तो पाणी, त्यानंतरचा आरोग्य म्हणजेच हॉस्पिटल, त्यानंतर आता पुढचे प्रश्न पुढे सुरू होतात. आणि इकडे केदारने जे काही पुरावे दाखवलेले आहेत त्यामुळं कधीही ज्याची बोलती बंद झाली नव्हती अशा जामखंडेची केदारने बोलती बंद केलेली आहे. कारण जेव्हा शिक्षण म्हणजे मराठी शाळा बंद केल्या जातात, सिंचन घोटाळा निघतो, त्यासोबतच इकडे आणखी काही प्रश्न येतात आणि ते विचारले जातात, तेव्हा मात्र जामखंडेची बोलती बंद झालेली आहे. आणि त्याचबरोबर रोजगार, लोकांना रोजगार नाहीये, मुलं तरुण पिढी आताची बेरोजगार आहे, हे सगळं बोललं जातं. आणि जामखंडे स्वतःच्या तोंडाने भ्रष्टाचाराची कबुली देतात. 76 कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. तेव्हा ते म्हणतात की खातो आम्ही पैसा, लागतो आम्हाला पैसा, स्वतःच्या तोंडाने कबुली दिलेली आहे. पण याहीपेक्षा मोठी गोष्ट आहे ही इंटरव्ह्यू घेण्याची पद्धत. त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इंटरव्ह्यू घेताना इथे कौशिकी म्हणजे इतक्या वर्षाचा कौशिकीचा एक्सपिरियन्स आहे. आणि तो एक्सपिरियन्स पाहता कौशिकीला लक्षात आले की केदार नक्कीच कोणीतरी वेगळा आहे, जो एका अनाथ आश्रमात काम करणारा साधा नोकर नाहीये, तर त्याच्यामध्ये काहीतरी कॅलिबर आहे. कारण आज एवढ्या मोठ्या मंत्र्याच्या समोर बसून त्याची बोलती बंद केली. आजपर्यंत जे कोणालाही जमलेलं नाही ते काम केदारने केलेलं आहे. म्हणजेच आता तारिणीला संशय आलेला आहे. खरंच तारिणीला कळेल का की केदार एक IPS ऑफिसर आहे, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. इकडे जामखंडे तर सरळ सरळ आता केदारच्या पायाशी आलेला आहे. त्याच्या पायावर डोकं ठेवून तो माफी मागत आहे. हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे केदारने जामखंडेला आता प्रश्न विचारलेला होता की सांगा, हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्याच वार्डला आहे, म्हणजेच वॉर्ड नंबर 16 मधला आहे, जिथे पाण्याचा हा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर तुम्ही हॉस्पिटल, तुम्ही एवढे हॉस्पिटल बांधलेत म्हणून सांगताय, पण लक्षात येतंय का तुमच्या? कारण ते हॉस्पिटल तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटल केलेले आहेत. कारण त्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा पेशंट ॲडमिट होतो आणि जेव्हा हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र त्या हॉस्पिटलचं बिल भरताना बरा झालेला पेशंट सुद्धा पुन्हा आजारी पडलेला आहे. त्या गोष्टी ते आपल्याला पाहायला मिळतात. सगळेजण इंटरव्ह्यू पाहत असतात. आता मात्र युवराजची बोलती बंद झालेली असते आणि मग मात्र पुढचा प्रश्न येतो. कौशिकी म्हणत असते बरोबर ट्रॅकवर आलेलं आहे, कारण हे सगळं जे काय आहे ते खूप जबरदस्त पद्धतीने घडत आहे. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की पुढचा प्रश्न केदार विचारतो. पुढचा प्रश्न केदारने विचारलेला असतो तो म्हणजे शाळा. असे लोक आहेत की ज्यांना एवढ्या लांब छोट्या छोट्या मुलांना एवढ्या लांब शाळेसाठी जावं लागतं. तेव्हा मात्र इकडे जेव्हा गोष्टी घडतात तेव्हा ते म्हणतात की 15 मुलांसाठी शाळा काढणं परवडलं तर पाहिजे, निधी आला पाहिजे, शाळा काढलेल्या आहेत ना आम्ही. तेव्हा मात्र केदार म्हणतो की बरोबर आहे, तुम्ही शाळा काढले तो, पण ते इंटरनॅशनल स्कूल, CBSEच्या स्कूल, मराठी माध्यमाच्या शाळा बंद केलेल्या आहेत. त्या जागी तुम्ही इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करून मोठमोठ्या बिल्डिंग उभारलेल्या आहेत. पण त्याची फी कशी भरायची? जो मध्यमवर्गीय आहे तो सुद्धा भरू शकत नाहीये. वर्षाला लाख 1.5 लाख रुपये फी आहे. मग गरिबांनी कुठून भरायची? गरिबांच्या मुलांनी कोणत्या शाळेत शिकायचं? तेव्हा ते म्हणतात की तो त्यांचा प्रश्न आहे ना. त्यानंतर केदार म्हणतो की तुम्ही रोजगार देता, रोजगार देऊ, एवढे रोजगार देऊ असं सांगत असता, पण एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का? रोजगार तुम्ही कधीच दिलेले नाहीत. आणि त्याच वेळी प्रत्येक वेळेस तुम्ही असं बोलून दाखवता, पण तुम्ही त्या गोष्टी केलेल्या नाहीत असं केदार ठणकावून सांगत असतो. तेव्हा मात्र तो म्हणत असतो की का दिलेत ना, ज्याच्याकडे स्किल आहे त्याला रोजगार मिळालेला आहे, असं तो म्हणत उडाउडवीची उत्तरं देत असतो. तेव्हा आता इकडे युवराज घरात बोलू लागतो, आता आपला चॅनल बंद करायला लागणार. आता जामखंडे काही आपला चॅनल ठेवत नसतो, आपल्या चॅनलचा TRP डाऊन होणार, चॅनल बंद होणार. तेव्हा तारिणी म्हणते की युवराज भाऊजी चुकताय तुम्ही, चॅनलचा TRP वाढतोय, नीट बघा. लोक किती लाईव्ह आलेले आहेत, किती बघतायत लाईव्हला, किती लोक आहेत, लाखोने लोक लाईव्ह बघत आहेत आपल्या चॅनलला. लक्षात येते का तुमच्या? सोशल मीडियावरती जरा बघा, लक्ष द्या.
असं ती सांगते. तेव्हा मात्र तो म्हणतो, पण जामखंड चॅनल ठेवणार नाही. तेव्हा मात्र दयानंद काका उठतात आणि म्हणतात, युवराज पोटात दुखायला लागलं का रे तुझ्या? कारण केदारने इंटरव्ह्यू खूप चांगला घेतलेला आहे म्हणून. कारण तिथे केदार असू दे, कौशिकी असू दे किंवा मी असू दे, आम्ही सगळ्यांनी अशाच पद्धतीने इंटरव्ह्यू घेतला असता. आता मात्र युवराजचं तोंड बंद झालेलं असतं. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं, तारिणीने त्याला ठणकावून सांगितलेलं असतं की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या केदारने केलेल्या आहेत. केदारने स्वतःच्या हिमतीवर करून दाखवले. आज एवढा मोठा इंटरव्ह्यू घेऊन दाखवलेला आहे. आणि त्याचवेळी पद्मिनी म्हणत असते, माझ्या मुलाला कधी संधीच दिलेली नाहीये तुम्ही. तेव्हा मात्र दयानंद काका म्हणतात, इतके दिवस झाले तुझ्या मुलाला संधी देतच होतो ना, पण त्या संधीचा फायदा त्याने करून घेतलेला नाही, असं दयानंद काका त्याला सांगत असतात. त्याने कधीही दाखवून दिलं नाही की तो काय करू शकतो, त्याचं टॅलेंट दाखवलं नाहीये. आज केदार नकोच म्हणत होता, परंतु तारिणीने जबरदस्ती केलेली आहे आणि त्यानंतर केदार या सगळ्या गोष्टींसाठी तयार झालेला आहे, असं आवर्जून दयानंद काकांनी सांगितलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता केदारने पुढचे प्रश्न विचारायला सुरुवात केलेली असते. केदार म्हणत असतो की एवढं सगळं झालेलं आहे, शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय करता? एवढे शेतकरी आत्महत्या करत आहेत. तर तो म्हणतो, मी कर्जमाफी केली ना शेतकऱ्यांना. तेव्हा युवराज म्हणतो, पण पोहोचले? इकडे केदार म्हणतो की तो पोहोचली का ती कर्जमाफी त्यांच्याकडे? कारण तुम्ही सांगताय कर्जमाफी केली आहे, पण शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळालाय का? एवढं मोठं, तो म्हणतो, एवढ्या एकर जमिनीवर सिंचन काम केलेलं आहे, तलाव बांधलेले आहेत, एवढे सगळे कॅनॉल केलेले आहेत. तेव्हा मात्र इकडे लगेचच आता त्यांना सांगायला सुरुवात करतो, तो म्हणजे केदार म्हणतो, त्यातल्या निम्म्याहून जास्त जमिनी तुम्ही एनए प्लॉटसाठी सँक्शन केलेल्या आहेत आणि त्यामुळंच तुम्ही त्या जमिनी सँक्शन करत दाखवून दिलं की तो प्लॉट हा तो तुम्ही विक्रीसाठी घेतला, त्याच्यावरती कितीतरी मोठाले टॉवर उभे राहणार आहेत. केदारने तर एका पाठोपाठ एक मुद्दे काढलेले असतात. एवढा घोटाळा तुम्ही केलेला आहे, इतक्या 1000 कोटींचा घोटाळा तुम्ही केलेला आहे. त्यावर मात्र आता उभा राहून जामखंडे म्हणू लागतो की हो, केला मी घोटाळा, लागतो मला पैसा खायला, खाल्लाय मी पैसा, असं म्हणत जामखंडेने लाईव्ह सगळ्या मीडियाच्या समोर कबुली दिलेली आहे, तो भ्रष्टाचारी आहे. त्याच वेळी कौशिकी, त्याचबरोबर दयानंद काका, तारिणी हे सगळे पाहत राहतात. कौशिकीला तर कळायचंच बंद होतं, टाळ्या वाजवायला सुरुवात करते आणि कधी नव्हे ते जामखंडेची बोलती बंद झालेली आहे. जे कोणालाही जमलेलं नाहीये ते केदारनं करून दाखवलेलं आहे. आणि इकडे अस्मिता, त्याचबरोबर एडिटर सगळे बसलेले असतात. कौशिकीला तर कळतच नसतं, इतक्या वेळ जो केदार बोलायला तयार नव्हता, तो केदार आज घडाघडा बोलत असतो. आणि त्याचबरोबर इकडे ह्या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने झालेल्या असतात. आणि मग जामखंडे म्हणतो की माफ करा, असं नाहीये, एडिट करा, असं म्हणत तो केदारच्या पाया पडायला येतो. पण ते एडिट होऊ शकत नसतं, लाईव्ह गेलेले असतात आणि लाईव्हला सगळं झालेलं असतं. आता मात्र जामखंडे म्हणत असतो की मला वाचवा, कारण हा मुलगा वाटतो तेवढा साधा नाहीये, हा कोणीतरी वेगळा माणूस आहे, हे सगळं वेगळं आहे, हा वेगळाच आहे कोणीतरी, असं म्हणत जामखंडे आता केदारच्या पायाशी आलेला आहे. मला वाचव. इकडे कौशिकी पण म्हणत असते की नाही, हा केदार साधा नाहीये, दुसरंच कोणीतरी आहे, कारण ही पॉवर फक्त आणि फक्त जे अधिकारी असतात त्यांच्यामध्ये असते. मला तरी असं वाटतंय की हा नक्कीच IPS अधिकारी असला पाहिजे, असं म्हणत कौशिकीने सुद्धा शिक्कामोर्तब केलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.